सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। If we focus more on antigen tests wherever needed, we'll be able to get very good result, very early result. मला आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचायचं आहे आणि एक आवाहन असं करायचं आहे. We need to understand the virus. We need to understand how it spreads and we need to understand which precautions need to be taken. आणि त्या प्रिकॉशन जर आपण घेतल्या तर आपण ह्याचा स्प्रेड रोखू शकतो. नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त अन्ना साहब मिसाल के तबादले के बाद अब उनकी जगह पर अभिजीत बांगर की नियुक्ति नवी मुंबई मनपा आयुक्त के तौर पर की गई है। अभिजीत बांगर ने आयुक्त का पदभार ऐसे समय में संभाला है जब कोविड महामारी ने पूरे नवी मुंबई में अपने पांव पसारे हैं एवं अब ये आंकड़ा 10,000 होने को है। आयुक्त अभिजीत बांगर द्वारा पत्रकारों से संवाद साधा गया, जिसमें उन्होंने नवी मुंबई में कोविड संक्रमण रोकने हेतु अपनी 5 प्राथमिकताएं पत्रकारों के सामने रखी। तो आइए इस रिपोर्ट के माध्यम से जानते हैं उनकी प्राथमिकताएं। जल्द ही नवी मुंबई में शुरू होगी एंटीजन टेस्ट। पालिका आयुक्त अभिजीत बांगर ने पत्रकारों से बात करते हुए एंटीजन टेस्ट पर जोर देते हुए कहा कि एंटीजन टेस्ट के नतीजे 30 मिनट में आते हैं, जिस कारण नवी मुंबई में ज़्यादा से ज़्यादा लोगों की टेस्ट जल्द से जल्द हो, इसलिए नवी मुंबई में अब जल्द ही एंटीजन टेस्ट शुरू की जाएगी। अँटीजेन टेस्टचा वापर आपल्याकडे करणं गरजेचं आहे. यू मस्ट बी अवेअर की अँटीजेन टेस्टचा वापर आता भारतभर सुरू झालेला आहे. ICMRने आपल्याला त्या गाईडलाईन डिटेल इश्यू केलेल्या आहेत आणि वारंवार इश्यू केलेल्या आहेत. आणि अँटीजेन टेस्टचा रिझल्ट हा 30 मिनिटांमध्ये येत असल्यामुळं इफ वी focus on antigen test, of course within the specified guideline, because antigen test साठी ICMRने ज्या गाईडलाईन दिल्यात त्या गाईडलाईननुसार आपल्याला तो कंटेनमेंट एरिया, हॉटस्पॉट एरिया किंवा हॉस्पिटलाइज पेशंट मधली कुठली कॅटेगरी याच्यासाठी सांगितलेली आहेत. बट विदिन दॅट फ्रेमवर्क इफ वी फोकस मोर ऑन अँटीजन टेस्ट व्हेरेवर नीडेड, विल बी एबल टू गेट व्हेरी गुड रिझल्ट, व्हेरी अर्ली रिझल्ट अँड दॅट सर्टनली विल हेल्प अस इन अर्ली डिटेक्शन. So wherever needed, we need to focus on antigen tests, and RT-PCR test, as ICMR always says, is a ultimate gold standard test. आणि त्याच्यामुळे RT-PCR वरती सुद्धा फोकस तेवढाच ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी काही मॅनपॉवर अपग्रेडेशन असेल तर ते पण त्या ठिकाणी केली जाईल. अँटीजन टेस्टची अवेलेबिलिटी आज रोजी आपल्याकडे 40,000 आहे. आपण अजून आवश्यकतेप्रमाणे मागून घेऊ शकतो, त्याची अडचण आहे. आणि फॉर्च्युनेटली नाउ अँटीजन टेस्ट अवेलेबिलिटी शुड नॉट बी अ प्रॉब्लेम, बिकॉज प्रोडक्शन इज ऑलरेडी मार्केटमध्ये सप्लाय मोठ्या प्रमाणावरती आहे. कोविड मरीजों के लिए बेड एवं ऑक्सीजन उपलब्धता आवश्यक। आगे उन्होंने ये भी कहा कि कोविड की गंभीर समस्या को देखते हुए आज अस्पतालों में बेड एवं ऑक्सीजन व्यवस्था उपलब्ध करना समय की ज़रूरत है. ज्या 3 कॅटेगरीच्या फॅसिलिटीज आपल्या आहेत, कोविड केअर सेंटर पासून ते कोविड हॉस्पिटलपर्यंत, ह्या तिन्ही फॅसिलिटीमध्ये आपल्याला बेडची अवेलेबिलिटी, बेडच्या अवेलेबिलिटीच्या अनुषंगाने ऑक्सिजन बेडची अवेलेबिलिटी, ICU बेड आणि व्हेंटिलेटरची अवेलेबिलिटी, हे इश्यूज फार महत्त्वाचे आहेत. आय एम जस्ट रिट्रेटिंग द इश्यूज विच आर इम्पॉर्टंट. यू ऑफकोर्स आर अवेअर अबाउट इट, बट दीज इश्यूज नीड टू बी डील्ड विथ ऑन प्रायोरिटी, बिकॉज दीज आर द गॅप्स विच आर क्रिएटिंग फ्यू चॅलेंजेस प्रेझेंटली बिफोर द सिटी. आणि त्याच्यामुळं हे फॅसिलिटी अपग्रेडेशन आपल्याला करणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही आता प्लॅनिंग करत आहोत की ह्या 3 कॅटेगरीजमध्ये आपल्याला बेडची अवेलेबिलिटी आणि मोर सो ऑक्सिजन बेडची अवेलेबिलिटी कशी वाढवता येईल, बिकॉज ऑक्सिजन इज गोइंग टू बी अ व्हेरी की एस्पेक्ट इन कोविड मैनेजमेंट. कोविड संक्रमण की श्रृंखला तोड़ना आवश्यक। पालिका आयुक्त ने इस बात पर भी जोर दिया कि कोविड संक्रमण की श्रृंखला तोड़ने के लिए हमें सबसे पहले कोरोना वायरस क्या है, वो कैसे फैलता है एवं उससे कैसे बचा जा सकता है, ये जानना बेहद जरूरी है और इसके लिए जनजागृति की आवश्यकता है. धारावीमध्ये सुद्धा आपण पाहिलं, चेन तेव्हाच ब्रेक होऊ शकते जेव्हा लोकांचं त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन आणि कोऑपरेशन. मला आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचायचं आहे आणि एक आवाहन असं करायचं आहे, वी नीड टू अंडरस्टँड द व्हायरस.
we need to understand how it spreads and we need to understand which precautions need to be taken. आणि त्या प्रिकॉशन जर आपण घेतल्या तर आपण ह्याचा स्प्रेड रोखू शकतो. आपण अनेक उदाहरणं पाहतो की एक व्यक्ती पॉझिटिव्ह आहे परंतु त्याच्या घरातली दुसरी व्यक्ती पॉझिटिव्ह असलीच पाहिजे असं नाही. देर इज नो सेट पॅटर्न. प्रत्येकाचा एक्सपिरियन्स वेगळा आहे. बट जर आपण कॅज्युअल ॲटिट्यूडने राहिलो, मुझे क्या होता है, मी तर यंग आहे, माझी इम्युनिटी चांगली आहे, वी हिअर की ऑलमोस्ट 70% 80% पीपल रिमेन एसिम्प्टोमॅटिक. डज एनीबडी नो की इफ यू टर्न आउट टू बी अ पॉझिटिव्ह यू आर गोइंग टू बी सिम्प्टोमॅटिक और एसिम्प्टोमॅटिक. आणि जर एखाद्याचा कॉन्फिडन्स असेल की आय एम सो यंग, मी दररोज 10 किलोमीटर पळतो आणि माझा एवढी इम्युनिटी आहे, दॅट इज अ मिसनॉमर. इन व्हॉट सेन्स? यू नेवर नो व्हॉट इज गोइंग टू हॅपन. टेकिंग प्रिकॉशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ऑफकोर्स जे सिनियर सिटीजन आहेत, जे कोमॉर्बिड आहेत, दे नीड टू टेक utmost precaution, but doesn't mean that young people need to be casual. So चेन तेव्हाच ब्रेक होऊ शकेल जेव्हा लोक या गोष्टींबाबत अवेअर आहेत. ज्यादा से ज्यादा लैब शुरू करना समय की जरूरत. पालिका आयुक्त अभिजीत बांगर ने ये भी कहा कि ज्यादा से ज्यादा सरकारी लैब शुरू करनी पड़ेगी और इसके लिए मनुष्य बल की आवश्यकता भी पड़ेगी, जिसके बिना नवी मुंबई महानगर पालिका अपनी टेस्टिंग क्षमता नहीं बढ़ा सकती और जल्द से जल्द लैब शुरू करने की दिशा में पालिका का प्रयास रहेगा. लॅब आपल्याला जास्तीत जास्त सुरू कराव्या लागतील. पर्टिक्युलर त्या लॅबची काय परिस्थिती आहे मी अभ्यास करून सांगेल, परंतु डेफिनेटली आपल्याला शासकीय लॅब्स नवीन ओपन करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी मॅनपॉवर उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. त्याच्याशिवाय आपली कॅपॅसिटी वाढणार नाही. अँड दॅट मस्ट बी डन. वी विल डू इट. See, I will take review as far as preparation of that lab is concerned, and whatever त्या ठिकाणी काही त्रुटी असेल तर ती पण इमिडिएटली आम्ही दूर करू. बट द क्वेश्चन डझंट लिमिटेड टू ओनली टू दॅट लॅब. आणि असं पण नाही की ती एक लॅब सुरू केल्याने आपलं सगळा गॅप फुलफिल होणार आहे. कारण मी मगाशी पर मिलियन टेस्टिंग रेटबद्दल बोललो होतो. आपल्याला अजून मोठ्या प्रमाणावरती लॅबचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढवणं गरजेचं आहे. कितपत टेस्ट करणं, ही संख्या किती असेल हे सांगण्यापेक्षा व्हॉट इज इम्पॉर्टंट, ॲज फार ॲज RT-PCR टेस्ट इज कन्सर्न, वी मस्ट गेट रिझल्ट विदिन 24 hours ॲट द मोस्ट. सो त्याच्यासाठी जेवढी पर्याप्त आपल्याला कॅपॅसिटी वाढवणं गरजेचं आहे ती वाढवली पाहिजे. दुसरा मुद्दा, प्रायव्हेट लॅब्स आहेत आणि ऑफकोर्स दे आर नेसेसरी. आय एम नॉट सेइंग की प्रायव्हेट लॅब्स आपण पूर्णपणे टाळल्या पाहिजे, बट प्रायव्हेट लॅब हा आपण कुणासाठी सुद्धा कंपल्सरीचा ऑप्शन ठेवला नाही पाहिजे. अ पर्सन शुड नॉट बी फोर्स टू गो टू प्रायव्हेट लॅब ॲज देर इज नो गव्हर्नमेंट लॅब अवेलेबल. ही सिच्युएशन आली नाही पाहिजे. द रिझन बिंग, जो एखादा सामान्य आर्थिक परिस्थिती असलेला माणूस आहे त्याला जर शासनाच्या लॅबमध्ये आपण मोफत टेस्ट करून देऊ शकलो तर दॅट इज द आयडियल सिनॅरिओ आणि ते होणं गरजेचं आहे. दॅट्स वाय आय कीप सेईंग की आपल्याला गव्हर्नमेंट लॅबचं इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रेंथन करणं गरजेचं आहे आणि ते या लेवलपर्यंत घेऊन जायला पाहिजे जेणेकरून ज्याची आपल्याला कॅपॅसिटी नाही तो आपल्याकडे, तिथून पुढे जर कुणाला प्रायव्हेटला जायला असेल जाईल. रेमडेसिविर एवं टोसिलिजुमब इंजेक्शन की उपलब्धता के लिए राज्य सरकार के पास किया जाएगा प्रयास. आयुक्त अभिजीत बांगर ने ये भी कहा कि कोविड मरीजों के लिए आवश्यक रेमडेसिविर एवं टोसिलिजुमब इंजेक्शन की उपलब्धता के लिए राज्य सरकार द्वारा टेंडर निकाले गए हैं. पालिका का भी अपने स्तर पर प्रयास शुरू रहेगा एवं इंजेक्शन की उपलब्धता के लिए राज्य सरकार के पास लगातार प्रयत्न शुरू है. इंजेक्शनच्या उपलब्धतेबाबत माननीय मंत्री त्याचबरोबर शासनाच्या वतीने माननीय सचिवांनी सुद्धा मला वाटते काल किंवा परवा पण एक प्रेस स्टेटमेंट दिलं होतं की शासनाच्या वतीने सुद्धा या दोन्ही इंजेक्शनच्या उपलब्धतेबाबत प्रयत्न केले जात आहेत. शासनाने त्याचं टेंडर सुद्धा फ्लोट केलेलं आहे. and various corporations are also trying to make it available locally. So we again will try to make it available at our level as well as शासनाकडे सुद्धा आमचा फॉलोअप राहील आणि उपलब्ध करून घेतलं जाईल. ब्युरो रिपोर्ट NMTV न्यूज.